नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय. गुरुपौर्णिमा साजरी करणारे तागुंदे महाराज आणि त्यांचे पाय धुवून पाणी पिणारी महिला किंवा पाणी पिणाऱ्या महिला बहुतांशी कर्मकांडाला जबाबदार त्या स्वतः महिला आहेत. आत्ता काही दिवसापूर्वी घडलेली घटना खरात बाबा. त्या खरात बाबांचे पाय तर आपल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष धुवत होत्या. म्हणजे विचार करा, की याला जबाबदार बहुतांशी स्त्री आहे. ती महिला आहे. लक्षात ठेवा हो महिलांनो. मला एक गोष्ट सांगा तुम्ही, जर राजमाता जिजाऊ कर्मकांडामध्ये अडकल्या असत्या, तर हे इतकं सुंदर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण झालं असतं का? सावित्रीबाई फुले जर कर्मकांडामध्ये अडकल्या असत्या, तर आज मी इथं हे बोलू शकले असते का? भारत देशाच्या पंतप्रधान महिला झाल्या असत्या का? भारत देशाच्या राष्ट्रपती महिला झाल्या असत्या का? आज आपण शिक्षिका झालो असतो का? आज आपण डॉक्टर झालो असतो का? आज आपण इंजिनियर झालो असतो का? आज आपण सॉफ्टवेअर इंजिनियर झालो असतो का? आपण साता समुद्र पलीकडे शिकायला गेलो असतो का? नसतो गेलो. पण ज्या सावित्रीबाई फुलेंनी आपल्या अंगावरती चिखल घेऊन आपल्याला म्हणजे आम्हाला सुशिक्षित केलं, तरीही आमच्यासारख्या महिला कर्मकांडामध्ये अडकतात. हे गुरु-बिरू काही नसतात. हे काही गुरु आपले खरे गुरु कोण आहेत? ज्यांनी आपल्याला जन्म दिला ते आपले आई-वडील. सर्वात पहिले आपल्याला बोलायला शिकवतात आपले आई-वडील. आपल्याला चालायला शिकवतात आपले आई-वडील. अन्नप्राशन करायला शिकवतात आपले आई-वडील. पाणी प्यायला शिकवतात आपले आई-वडील. मग मला तुम्ही एक गोष्ट सांगा, एवढे मोठे गुरु आपल्या घरामध्ये असताना वृद्धाश्रमांच्या संख्या का बरं वाढत चालल्यात? कारण आपल्या महिला कर्मकांडामध्ये अडकलेत. बहुतांशी पुरुष सुद्धा कर्मकांडामध्ये अडकलेत. पुरुषही बंधुबाबांकडे जातात. हां, आणि ह्या महिला सुद्धा बंधुबाबांकडे जातात. एवढं मोठं उदाहरण खरात बाबासारखं झालं, तरीही आपल्या महिला सुधारलेल्या नाहीयेत. आज भारत स्वतंत्र होऊन 80वा वर्ष चालू झालेलं आहे. पण महिला कर्मकांडामध्ये अडकल्यात. कसं म्हणणार मी भारत स्वतंत्र झाला? नाही म्हणू शकत की भारत स्वतंत्र झाला. आज महिलांवरती अन्याय होतात. हुंडाबळीला महिला पडतात. मग कोणामुळे पडतात? कारण महिला सुशिक्षित असूनही कर्मकांडामध्ये अडकलेल्या जातात. ज्या दिवशी महिला कर्मकांडातून बाहेर पडतील ना, त्या दिवशी भारत स्वतंत्र झाला म्हणावं लागेल आणि खऱ्या अर्थानं स्त्री सुशिक्षित झाली म्हणावी लागेल. आजही माझ्या महिला या बंधुबाबासारख्या विखेत अडकल्यात. अहो आत्ताच लांडे म्हणून एक कोणी महाराज आहे, की त्यांनी अल्पवयीन मावळातली अल्पवयीन मुलगी त्याच्या घरामध्ये सापडली. देवऋषी म्हणून त्यांनी तिच्यावरती अन्याय केला. म्हणजे अब्यूज सारखी प्रकरणं का घडतायत? कशासाठी घडतायत? हे कुठेतरी याला महिला सुद्धा जबाबदार आहेत. माझ्या आया-बायांनो, आज भारत स्वतंत्र झालाय. 80 वर्ष झाले आपण म्हणतो. मला एवढंच सांगायचंय, या 80व्या वर्षात तरी तुम्ही कर्मकांडातून बाहेर पडा. सावित्रीबाई फुलेंनी जे शेणाचे गोळे स्वतःच्या अंगावर झेलेत, याचा विचार करा. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, तुम्ही भगवद्गीता वाचा, तुम्ही तुकाराम महाराज वाचा. तुकाराम महाराजांनी कर्मकांडापासून आपल्याला सगळ्यांना लांब ठेवलं होतं. आज त्यांच्या गाथा पाण्यामध्ये बुडवल्या गेल्या. ह्या कर्मकांडांमुळं, ह्या कर्मकांडी लोकांनी केलं हे सगळं. मग आज तरीही आपण त्या कर्मकांडांमध्ये अडकतोय. 21व्या शतकामध्येही आपण कर्मकांडामध्ये आहोत. म्हणजे विचार करा, की आपण पुढच्या पिढीला काय देणार आहोत? पुढच्या पिढीला आपण काय देतोय आणि आपण काय दिलं पाहिजेल याचा विचार करून तरी माझ्या आया-बायांनो कर्मकांडापासून लांब थांबा. हे बंधू-बिबा वगैरे हे काही नसतात. हे बाबा तुमचं शोषण करणार. तुम्ही त्यांना ते दान देणार. ते दान त्यांच्या ऐशोआरामासाठी वापरलं जातं. ना कुठल्या शाळेसाठी, ना कुठल्या हॉस्पिटलसाठी, ना कुठल्या वृद्धाश्रमासाठी, ना गोरगरिबांसाठी वापरलं जात. त्यामुळे माझी विनंती आहे, की ह्या सगळ्यांपासून लांब राहा. तुम्हाला वाचताच आली तर ज्ञानेश्वरी वाचा, भगवद्गीता वाचा, तुकाराम गाथा वाचा. याच्यामध्ये तुम्हाला कळेल, की कर्मकांड काय असतं. आणि मी एवढंच सांगेल, की आता तरी सुधरा आणि याच्यापासून लांब राहा. जय जिजाऊ, जय शिवराय.